फिर तुम्हें लाइफ से क्यों इश्यू है? अगं हेच म्हणायचंय मला की काश मी पक्षी असलो असतो, माझं जीवन पक्षासारखं असलं असतं, पाहिजे त्या दिशेमध्ये मी जाऊ शकलो असतो, माझे पंख त्या पक्षासारखे राहिले असते, मोकळ्या हवेमध्ये मी मोकळ्या मनाने मी इकडे तिकडे जाऊ शकलो असतो, मोकळ्या जगामध्ये लोकांमध्ये मी वावरू शकलो असतो. पक्षाची जशी स्वतंत्रता असते ना, ती स्वतंत्रता, कोणती स्वतंत्रता मी तुला सांगतो. त्या स्वतंत्रतेसाठी मनुष्य, व्यक्ती, बाई, माणूस आयुष्यभर तसंच जीवन जगण्यासाठी तो संघर्ष करत असतो ग. मी खुश आहे, संतुष्टी आहे मला संतुष्टी मिळाली की ह्या जगामध्ये मला त्या पक्षासारखं जगायचंय. पण या जगाच्या ताणे, नकारात्मकता आणि संघर्षांच्या भीतीमुळे आपण ना मोकळ्या मनाने जगणं सोडून देतो ग. लोकांची कामं, लोकांचं कारणं, तुझ्या मनातलं कधी कोणी ऐकणारा नसतो. कामापुरता सगळे तुला लाड करतील, प्रेम करतील, आयुष्यामध्ये साथही देतील. पण जर तू कधी विचार केला, तुझ्या मनातलं तू सगळं काही मोकळ्या मनाने जर तू ओतलं बाहेर, तू लोकांना समजून घेतलं, स्वार्थीपणा न ठेवता तू दुसऱ्यांना प्रेम दिला, तर तू स्वतःला खरं समजून तेव्हा तू जगू शकते. मी असंच जगत होतो, स्वतःला स्वीकारलं मी. आणि तुला सांगतो, जीवनाच्या त्या त्या दिवशी तू खुश होती, आनंदमयी होती. लोक तुझ्या आजूबाजूला होते का? कारण की तू स्वतःला स्वीकारलं. तुझ्यामध्ये जे वाकडं आहे, तिकडं आहे, तू जे वाईट समजते स्वतःला, आणि तुझ्यामध्ये जे चुका आहेत आणि ज्या गोष्टीमध्ये तू चांगली आहेस, तू बारीक आहेस, तू जाड आहेस, हे तू ज्या दिवशी स्वीकारलं, तू त्या त्या दिवशी आनंदमयी होती. जरा तू आठवशील तर ते दिवस होते. मग माझ्या जीवनामध्ये या मागच्या 4 वर्षापासून हे जे चाललंय, मी स्वतःला स्वीकारत नव्हतो. लोकांच्या स्वार्थासाठी मी तसा वागत होतो. म्हणूनच म्हणतोय की काश पंख मला त्या पक्षासारखे हवेत. आणि मी म्हणूनच म्हणतो की काश मी त्या पक्षासारखा असलो असतो, माझं जीवन त्या पक्षासारखं असलं असतं. म्हणून सांगतो की तू पण मला समजून घे आणि तोच पक्षी समज की माझ्यामध्ये तीच कमी आहे, माझ्यामध्ये तीच कमतरता आहे, तोच स्वार्थी आहे, रागट आहे, पण कुठेतरी मी प्रेमही करतो. मी आयुष्य पण जगतो. लोकांचं रागवणं, लोकांचा इग्नोरन्स मी कधीतरी ॲक्सेप्ट करतो आणि मला हे चालेल. काश मी तो पक्षी राहिलो असतो आणि ते पंख मी त्याच्यासारखे ठेवले असते. हेच